24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मी प्रचारामध्ये होतो, परंतु आपल्या नागरदेव गावच्या सरपंच रामजी पानवळकर साहेबांनी मला विचाराने सांगितलं का पुष्कर हा जो काही शेलार आहे बेंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चालत असताना 4-5-6 मुस्लिम समाजाचे पोरं आले आणि त्यांच्या हातामध्ये काहींच्या रॉड होते, तलवारी होती आणि मग त्या तलवारीने तिने डोक्यामध्ये घालल्या, तलवारीने मार लागला आणि पायावर तिने रॉडने मारून पाय फ्रॅक्चर केले। प्रत्यक्ष आता आम्ही शिबिरमध्ये आणलं, शिबिरमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टरकडून आता टाके टाकले। आता आम्ही मॅच केला त्याला घेऊन चालू आणि मॅच त्याला घेतल्यानंतर त्याचा MRI केला पाहिजे आणि MRIमध्ये काय निघतं आहे काय नाही त्याच्यानंतर पुढचा निर्णय आपण करू। परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदासुद्धा मला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मला त्या पद्धतीने भूमिका बजावण्याचं काम करावं। आत्तापर्यंत आपण केलं, मागच्या वेळेला किरकोळ घटना एकमेकांचा त्यांचा वाद झाला होता, परंतु त्या रागापोटी त्या मनकपोटी जर कदाचित घाट झालं लोक जर येऊन एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असेल तर मला असं वाटतं आता हिंदू लोक मात्र कुठल्याच प्रकारचे गप्पाचं काही कारण नाही। आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिले, म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतोय आणि पोलीस खात्याने जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर काय कलमं लागते ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित अटक जर करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्रेक नुसता नागरदेवळा गावापुरताच नाही परंतु जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला असं वाटतं कदाचित रोखण्याचं काम करावं लागेल। तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती का तातडीने ज्या ज्या लोकांनी ते हल्ला केला आहे आणि हल्ला करून जे काय पोस्टरला मारहाण केली ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही, कारवाई झाली नाही तर मग आम्हाला सुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे। आणि आता जर कदाचित आमच्या शेपटोर जर पाय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर मला असं वाटतं एवढी गोष्ट काही गोष्टी नाही आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हाला सुद्धा ही भूमिका घ्यावं लागेल। मागच्या वेळेला जी घटना घडली आम्ही पुढाकार घेतला, पुढाकार घेऊन शांततेमध्ये त्या आता शांतता राहावा म्हणून आम्ही सगळ्या तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल आम्ही काही करू, परंतु जर कदाचित ही भूमिका जर घेतली तर मग आम्ही सुद्धा ती भूमिका घेऊ। त्याचे दुष्परिणाम काय होतील उद्या मोदीची साहेबाची सभा संपल्यानंतर मग आता तिची आमची भूमिका काय असेल आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ। निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटनांमध्ये प्रशासन नेमकं काय करतंय, ठोस कारवाई करताना दिसत नाही, एक आपण लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासनाला नेमकं काय सांगणार याबाबत? नाही, मी स्वतः आता SP साहेबाशी बोललो आहे, LCBचे आयर साहेबाशी बोललो आणि त्या पोलीस स्टेशनच्या PIशी सुद्धा बोललो। त्यांना सांगितलं जरी कदाचित मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत असतील तर त्यांचा जो बंदोबस्त ठेवणं हे तुमचं काम आहे। त्याचबरोबर आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या दक्षिण भागाच्या लोकसभेमध्ये उभा आहे म्हणून आता त्यांना ही लक्षामध्ये आलं याच्यामध्ये जे काही मला असं वाटतं जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते सुद्धा खतपाणी घालतात असं याची एकंदरीत दिसून आलेलं पाहायला मिळतं।